2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे या दिवशी लागणार आहे। अनेक अडथळे पार करत 17 वर्षांच्या नंतर सुनावणी पूर्ण झाली आहे। 29 सप्टेंबर 2008 या दिवशी मालेगावमध्ये मशिदीच्या बाहेर झालेल्या स्फोटामध्ये 6 जण ठार झाले, 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते। शनिवारी सरकारी वकिलांनी न्यायमूर्ती A.K. लाहोटी यांच्या समोर लेखी युक्तिवाद दाखल केला आणि त्यानंतर न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केल्याचं जाहीर केलंय। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, भाजपच्या नेत्या प्रज्ञासिंह ठाकूर, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावरती खटला भरवण्यात आला। एनआयएकडे तपास आल्याच्या नंतर प्रज्ञासिंह ठाकूर, श्याम साहू, प्रवीण टाकळकी यांना क्लीन चिट देण्यात आली, मात्र कोर्टानं ठाकूरला दोषमुक्त करायला नकार दिला होता। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांच्या नंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। काही क्षणात पुन्हा भेटूया।